भेसळखोरांनो सावधान. राज्यात आता सुरू झालाय मोठा धडक कारवाईचा खेळ आणि या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे एक धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे. अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेऊन काही दिवस झाले असतानाच तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कारवाईचा अक्षरशः धडाका लावला आहे. एक शिस्तप्रिय अधिकारी आल्यानंतर सुस्त पडलेली खातही कसं वेगानं काम करू लागतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे मुंडेंची ही मोहीम. एरवी फक्त दिवाळीत भेसळयुक्त खवा मावा पकडणारा विभाग म्हणून ओळख असलेल्या एफडीए मध्ये आता 24 तास धाड सत्र सुरू झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई ह्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. संभाजीनगरमध्ये आरोग्यास घातक तुपाचे मोठे साठे जप्त करण्यात आलेले आहेत. तर पुण्यामध्ये केमिकलद्वारे आंबे पिकवणाऱ्या टोळींवरती कारवाई करण्यात आलेली आहे. तर धाराशिवमध्ये तब्बल 215 किलो हानिकारक खवा जप्त करण्यात आला आहे. पुण्यातच 6.5 लाखांचा बेकायदेशीर मैदा बेसन साठा जप्त करण्यात आलेला आहे. तर आंबेगाव येथे 19 लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडण्यात आलेला आहे. आणि खेडमध्ये हिरव्या वटाण्याला कृत्रिम रंग देणाऱ्या टोळींवरती धाड टाकण्यात आलेली आहे. मित्रांनो, फक्त 24 मे रोजी एफडीएने राज्यभरामध्ये तब्बल 40 कारवाया केल्या. तर अवघ्या 3 दिवसात 53 ठिकाणी धाडी, 33 जण अटकेत आणि 27 आस्थापना सील करण्यात आलेल्या आहे. आता तुकाराम मुंढे यांचा मोर्चा वळला आहे भ्रामक जाहिरातींकडे. लोकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांसोबत आता त्या उत्पादनांची जाहिराती करणारे कलाकारही एफडीएच्या रडारवरती आलेले आहेत. खोटी माहिती देणाऱ्या जाहिरातीमध्ये सहभागी होणारे ब्रँड अँबॅसिडर आणि सेलिब्रिटींवरती कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांनी दिलेला आहे. या निर्णयाचं सर्वसामान्यांकडून मोठं स्वागत केलं जात आहे. अनेक मोठे कलाकार पान मसाला गुटखा किंवा आरोग्यास हानिकारक उत्पादनाच्या जाहिराती करतात, पण प्रत्यक्षात ते स्वतः या गोष्टीपासून दूर राहतात. फक्त पैशांसाठी समाजात विष पसरवलं जात असल्याची टीका आता अधिक जोर धरू लागली आहे. लोकांचं म्हणणं आहे की अशा अधिकाऱ्यांना मुक्तपणे काम करू दिलं पाहिजे. आज कॅन्सर सारखे गंभीर आजार वाढत आहे. भेसळयुक्त अन्नामुळे लोकांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांना किमान 3 वर्ष पूर्ण अधिकार देऊन काम करू दिलं तर राज्य मोठ्या प्रमाणात भेसळमुक्त होऊ शकतं. मित्रांनो, मात्र ज्या खात्यात तुकाराम मुंढे धडक कारवाई सुरू करतात त्या ठिकाणी त्यांच्या बदलीच्या चर्चाही सुरू होतात. 20 वर्षाच्या सेवेमध्ये तब्बल 24 वेळा त्यांची बदली झालेली आहे. गेल्या वेळी त्यांच्या बदलीचा मुद्दा सभागृहातही गाजला होता. त्यामुळे आता प्रश्न असा विचारला जातोय की अन्न आणि औषध प्रशासन खात्यात मुंढे किती दिवस टिकतील किंवा किती काळ टिकतील आणि त्यांना खरंच किती काळ टिकू दिल्या जाईल. मित्रांनो, तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईंबद्दल तुमचं मत काय? भेसळखोर आणि भ्रामक जाहिराती करणाऱ्यांवरती आणखी कठोर कारवाई करायला हवी का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, इथेच थांबतो.